नाशिकमधल्या TCS कंपनीमधलं धर्मांतराचं प्रकरण ताजं असताना आता वेगवेगळे अशीच प्रकरणं समोर येत आहेत. आपण बघतो की अमरावतीमध्ये सुद्धा एक प्रकरण गाजत आहे, ज्याच्यामध्ये सेक्स स्कॅन्डल समोर आलं होतं. एका तरुणाने अनेक तरुणींना फसवलं होतं आणि कशा पद्धतीनं तो अत्याचार करत होता हे सुद्धा समोर आलेलं आहे. अनेक व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. पण अशाच घटना आता महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतात. नाशिकचं प्रकरण खरात प्रकरण असेल, TCSचं प्रकरण असेल, हे तर आपण बघतो की त्याचे फॉलोअप घेतोय, त्याच्यामध्ये काय घडतंय आपण समजावून घेतोय. पण तसंच एक प्रकरण नाशिकमध्ये घडलेलं आहे. नाशिकच्या पंचवटी भागामध्ये एका तरुणाने एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं आणि त्यानंतर तो कशा पद्धतीनं तिच्यावर अत्याचार करायचा या सगळ्याची कहाणी समोर आलेली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यामध्ये काय घडलेलं आहे, सरकारी पक्षाने काय बाजू मांडलेली आहे आणि डिफेन्स लॉयरने सुद्धा या सगळ्यामध्ये काय बाजू मांडलेली आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. जसं मी म्हटलं की हे प्रकरण आहे नाशिकमधल्या पंचवटी भागामधलं. 17 तारखेला या तरुणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि याच्यामध्ये जो तरुण होता त्याचं नाव आहे तंजीर इनामदार. हा त्या मुलीला एक प्रकारे तिच्या गळ्यात जी तुळशीमाळ होती किंवा जे इतर तिने धार्मिक दोरे बांधले होते ते काढायला लावत होता. हे सगळं समोर आलेलं आहे. तो लव बाईट म्हणून तिच्या मानेवर चावा घ्यायचा आणि त्याचे फोटो काढायचा दरवेळेस, हे सुद्धा तिने तिच्या सगळ्या जबाबामध्ये सांगितलेलं आहे. माझ्या हातामध्ये या सगळ्या प्रकरणाची FIR आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं होतं, त्या मुलीने तक्रार काय दिलेली आहे, ही सगळी आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ही घटना घडते आहे साधारण 2024 पासून 2026 पर्यंत. इतकी वर्ष तो तिला फसवत होता, हे सगळं समोर आलेलं आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये त्याने हे सगळे अत्याचार केलेले आहेत किंवा ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. त्याचा कुठे कुठे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे. मी फार डिटेल्समध्ये जात नाही, कारण आपल्याला आपली जबाबदारी म्हणून त्या तरुणीचा किंवा जी पीडित आहे तिची कुठलीही आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची आणि त्यामुळेच हे जागा असतील किंवा ज्या पद्धतीनं तिचं कुठली आयडेंटिटी रिव्हील होईल अशा कुठल्याही गोष्टी आपण यामध्ये सांगणार नाही आहोत. तर याच्यामध्ये जसं मी म्हटलं की 2024 ते 2026 या काळामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे. 17 तारखेला त्या तरुणीने या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे. या आरोपीचं नाव लक्षात घ्या, तंजीर इनामदार असं आहे. काय घडतंय तर हा तंजीर इनामदार काय करायचा तर त्या मुलीचा हातात घ्यायचा, तिला मिठी मारायचा आणि गळ्याजवळ जोरात चावा घ्यायचा. ती पुढे म्हणते की मी नकार दिला असता तो मला म्हणायचा हा लव बाईट आहे. तसेच माझ्याशी अंगलट करून माझा किस घेण्याचा देखील तो प्रयत्न करून माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य नेहमी करायचा. गळ्याच्या ठिकाणी चावा घेतल्यानंतर नेहमी त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढून तो घेत होता. आता लक्षात घ्या, तो लव बाईट आहे असं म्हणून नेहमी तिच्या गळ्याचा चावा घ्यायचा आणि त्याचा फोटो मात्र नेहमी काढायचा, हे सुद्धा तिने इथे सांगितलेलं आहे. तसेच मला बळजबरीने सिगरेट पिण्यास सांगत होता. तसेच जानेवारी 2026 मला फोटो व्हायरल करायची धमकी देऊन मला बळजबरीने एक लॉजचं तिने नाव दिलेलं आहे, रूममध्ये मला बळजबरीने दारू पाजली. मी दारूच्या नशेत असताना तंजीर इनामदार याने बळजबरीने माझ्या अंगावरील कपडे काढून माझ्यासोबत शरीर संबंध केले. त्यानंतर त्याने मला माझ्या गळ्यातील तुळशीमाळ व डाव्या हातातील धागे काढून माझे मुस्लिम रिवाजाप्रमाणे गजरा हिंद करायचे आहे असे म्हणाला. म्हणून माझी तंजीर इनामदार याच्याविरुद्ध तक्रार आहे आणि मग तिने तो गुन्हा रजिस्टर केलेला आहे. पोलिसांनी या सगळ्याची तक्रार घेत जे वेगवेगळे कलम आहेत 199 2026 भारतीय न्यायसंहिता, कलम 64, 115(2), 351(2) अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला अटकसुद्धा केलेली आहे आणि आता तो पोलीस कोठडीमध्ये पण गेलेला आहे. पण आपण बघतोय की एकीकडे नाशिकमधल्या TCSमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जायचं किंवा त्यांच्याशी बोलणं केलं जायचं, मग त्यांना कुठेतरी ट्रिपवर घेऊन जायचं आणि मग त्यांच्यावर अत्याचार करायचे किंवा त्यांचे असे फोटो काढायचे आणि ते व्हायरल करायची धमकी द्यायची, हे सगळं समोर आलं होतं. त्याच पद्धतीची घटना ही अमरावतीमध्ये बघितली, ज्या पद्धतीनं तो 19 वर्षाचा तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, मग त्यांचे फोटो काढायचा, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा समोर आलं होतं. आणि त्यानंतर अशाच पद्धतीचं प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेलेला आहे. तिथे लव बाईटच्या नावावर तो तिच्या मानेवर चावा घ्यायचा आणि नंतर त्याचे फोटो काढायचा आणि ते व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर अत्याचारसुद्धा करत असल्याचं समोर आलेलं आहे. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दुसरीकडे एका पद्धतीनं तो तिचा धर्म परिवर्तन करायचा सुद्धा प्रयत्न करत होता. गळ्यातली तुळशीमाळ काढून टाकणं असेल किंवा हातातले धागेदोरे काढून टाकणं असेल, हा सुद्धा त्याने केलं होतं आणि गजरा हिंद करायचा आहे असं सुद्धा तो तिला सातत्याने याच्यामध्ये सांगत होता. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी लगेच त्याला अटक केलेली आणि कोर्टासमोर हजरसुद्धा केले. त्याला आता पोलीस कस्टडीसुद्धा मिळालेली आहे. आता याच्यामध्ये जे सरकारी वकील आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की
या सगळ्या प्रकरणाची त्यांना तपास करायचा आहे, म्हणून त्यांना पोलीस कोठडी हवी आहे. आणि याच्यामध्ये आणखी कुठल्या मुली ना त्याने अशा पद्धतीनं फसवलं आहे का, याचा सुद्धा तपास या सगळ्यामध्ये करायचा आहे. ज्या पद्धतीनं तो तिच्या गळ्याचा चावा घ्यायचा आहे आणि हा लव्ह बाईट आहे असं म्हणायचा होता आणि त्याचबरोबर धर्म परिवर्तन करायचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. तर याच्यामध्ये आणखी काही गोष्टींचा संदर्भ आहे का, याच्यामागे आणखी कोणी आहे का, या सगळ्याचा सुद्धा तपास यांना करायचा आणि म्हणून त्यांनी त्या सगळ्याची पोलीस कस्टडी मागितली होती. आता त्याचे जे वकील आहेत त्यांचं काय म्हणणं होतं, तर त्यांचं म्हणणं होतं की सिगरेट किंवा तिला काय म्हणतात त्याला दारू प्यायला लावत होता, याच्या संदर्भातला कुठलाही पुरावा हा सरकारी पक्षाकडे नाही आहे. हे सगळे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि ही घटना घडल्यानंतर किंवा अशी काही घडली होती तर त्या मुलीने 90 दिवसानंतर ही तक्रार का दाखल केलेली आहे असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी किंवा ज्या कॉलेजच्या संदर्भातनं ती तरुणी आहे तिच्या समोरच, त्या कॉलेजच्या समोरच तिथे पोलीस स्टेशन आहे. तर मग तिने त्यावेळेस तक्रार का नाही केली असं सुद्धा त्या जे डिफेन्स लॉयर त्यांचं म्हणणं आहे. आणि 2 वर्षापासून यांचं लव्ह अफेअर होतं असं सुद्धा याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. घरच्यांना या सगळ्याचा गोष्ट कळाल्यामुळे त्यांनी त्या मुलीने घरच्यांच्या प्रेशरमध्ये ही तक्रार दिली आहे असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि ते जे डिफेन्स लॉयर आहे त्यांचं म्हणणं आहे की प्रेम प्रकरण हे काही धर्म बघून होत नाही असं सुद्धा त्यांनी याच्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची जी बाजू आहे ती कोर्टामध्ये मांडलेली आहे. पण अर्थात ही जी सगळी प्रकरणं आहेत ती आता हळूहळू समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. TCSच्या प्रकरणामध्ये आरोपींना पोलीस कस्टडी झालेली आहे, त्याच्यावर तपास केला जातो आहे. TCSने इंटरनल कमिटीसुद्धा स्थापन केलेली आहे आणि ते सुद्धा अशा पद्धतीचं काही होतं का हे तिथे पाहत आहेत. अमरावतीच्या केसमध्ये सुद्धा आपण बघतो की कशा पद्धतीने तरुणाने मुलींना फसवलं होतं. आणि आता पुन्हा एकदा नाशिकच्या पंचवटीमध्ये ही सगळं प्रकरण समोर येतं आहे. याच्यामध्ये एक आपण बघतोय की जे आरोपी आहेत त्यांना खरंच कायद्याचा किंवा काय म्हणतो आपण म्हणू शकतो की या सगळ्याचा काही धाक राहिला आहे का, हा प्रश्न निर्माण होतोय. कारण अशा पद्धतीनं तरुणींना फसवून त्यांचे फोटो काढणं असेल, ते व्हायरल करण्याची धमकी देणं असेल आणि सातत्याने त्यांच्यावर अत्याचार करणं असेल, हे प्रकार आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. आणि कुठेतरी या सगळ्यावर कठोर कारवाई करण्याची सुद्धा गरज व्यक्त केली जाते. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काल एक बैठक घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी सक्त आदेश दिलेले आहेत की अशा कुठल्या घटना समोर येतील तर त्याचा योग्य पद्धतीने तपास करा आणि या सगळ्यावर कडक कारवाई करा असे सुद्धा त्यांनी निर्देश दिलेले आहेत. पण या सध्या अशा पद्धतीच्या घटना ह्या वारंवार समोर येत असल्यामुळे सुद्धा नेमकं काय सुरू आहे आणि कायद्याचा धाक राहिला आहे का, हा सुद्धा प्रश्न या सगळ्या निमित्ताने निर्माण होत आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? खरंच कायद्याचा धाक राहिलेला आहे का? अशी प्रकरणं का घडत आहेत याच्याबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.